इतके निचाड दलिंद्री भडवे हराम. तर नमस्कार मित्रांनो, आता एका 19व्या वर्षाच्या मुलांनी आत्महत्या केली. त्याच्यासोबत त्याचे वडील पण. छत्रपती संभाजीनगरची घटना आहे. त्यानंतर हे सगळं बघून त्याच्या आईच्या जीवाला पण रावलं आणि त्यांनी पण वरून उडी मारली. अतिशय दुर्दैवी घटना होती. यावरती खूप मला कमेंट्स आले. मी नेमकी टूरमध्ये कामात होतो त्यामुळे मला काही करता आलं नाही, पण मी जेव्हा त्याच्यावरती पूर्ण अभ्यास केला, इतके निचाड दलिंद्री भडवे हरामखोर, एवढे घाणेडे, इतके घाणघाण शिव्या येतात, एवढे थर्ड क्लास इन्फ्लुएन्सर आहे. आयफोनच्या EMI भरला नाही, आयफोनसाठी तो पोराने आत्महत्या केलंय अशी बातमी पसरून दिली फक्त रील्स आणि व्ह्यूसाठी. एवढे खालच्या तळाला जातील, एखाद्या कुटुंबाची एवढी घाण बदनामी करतील, एवढे निचाड लोक मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिलेले नाही मित्रांनो. मला खरंच खूप अतिशय वाईट वाटलं जेव्हा मला कळलं की त्यांचे अंतर्गत वाद होते. अंतर्गत वाद वगैरे जशी शहानिशा न करता बातम्यावाले पण काही TRP वाढवण्यासाठी आणि इन्फ्लुएन्सर लगेच खोट्या बातम्या पसरवणार आणि आपले लोक पण असे थर्ड क्लास चुत्या लोकांना फॉलो करता. अतिशय मला खूप वाईट वाटलं की ते जे घडलेले अत्यंत दुर्दैवी आहे. आणि त्या कुटुंबासोबत माझी भावना आहे. त्याच्यात ती कुत्र्याची पण व्हिडिओ बघितली. ते कुत्रं पण 2-3 दिवसापासून बिचारा वाट बघत होतं की आपली फॅमिली गेली कुठे. शेवटी फॅमिलीच आहे ती त्याच्यासाठी. पण ते कुत्रं नाही आहे, ते खरं श्वान आहे आणि ते एक घरातलं जवळीतनं नातं असतं. आणि अतिशय दुर्दैवी घटना होती मित्रांनो. आणि आईवडिलांना पण मी एवढंच सांगेल की मुलांसोबत मनमोकळे राहा आणि घरात भांडणं वगैरे करू नका. हे बाई, आयुष्यात उद्या काय होणार आहे कोणाला घंटा माहीत नाही आहे, की त्यामुळे आयुष्यात जगायचं, आनंदात जगायचं. पैसा येतो, पैसा जातो, पण जीव गेला तर पुढचे दिवस एन्जॉय करता येते नाही. त्यामुळे मित्रांनो मी एवढंच सांगेल की कृपया करून अशा टोकाचे पाऊल तरुण पिढीनी पण उचलू नये. आणि अतिशय वाईट वाटलं की मला या गोष्टी आणि हे निचाड दलिंद्री गांडीचे जे इन्फ्लुएन्सर आहे ते इतके दलिंद्री आहे की व्ह्यूजसाठी खोट्या बातम्या वगैरे पसरवल्या. खरंच असे कानफाटं जोडायला पाहिजे. मला वाईट वाटतंय खूप, पण मला अतिशय की वेदना पण होत आहे की खूप वाईट घडलेलं आहे. जे घडलंय ते अतिशय म्हणजे ते घडायलाच नको आहे. त्यामुळे मी एवढं सांगेल, भावांनो, आयुष्यात काही सांगता येत नाही उद्या काय होणार आहे. हे दिवस हे जगायचे, आनंदाचे क्षण आपल्या कुटुंबासोबत घालवायचे. आम्ही इकडे बाबा थायलंडला आहे. आम्हाला वाटतं काय आम्ही आमच्या कुटुंबापासून दूर आहे आणि आम्हाला त्याची व्हॅल्यू माहिती की असायला. मला पण असं वाटतं की यार, आई काय करत असेल, भाऊ काय करत असेल, माझं कुटुंब काय करत असेल, या गोष्टीची जाणीव वगैरे पण आहे. पण अतिशय तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी असून पण तुम्ही हे करताय. आज एक मराठी माणसासाठी खरंच दुसऱ्या देशात राहणं पण सोपं नाही आहे. त्यामुळे मी खूप हात जोडून मी प्रत्येक कुटुंबाला आणि त्या मुलांना, तरुण पिढीला मी विनंती करतो, कृपया करून आनंदी राहा. एवढंच सांगेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.